नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 5वी मराठीचा 20वा धडा माझं शाळेचं नक्की झालंय याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. प्रश्न क्रमांक 1 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखिका कोठे राहत होती? उत्तर, लेखिका कोल्हापूरमधल्या कालवा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या 15-20 झोपड्यांमधील एका झोपडीत राहत होत्या. प्रश्न क्रमांक आ, झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा, आणखीन शोधा. उत्तर, झोपडीच्या भिंती कच्च्या विटांनी बांधलेल्या होत्या, त्यातच कौलेही गळायची, त्यामुळे झोपडीच्या आतली जमीन सतत ओलसर असायची, त्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. प्रश्न क्रमांक ई, लेखिकेचे आई बाबा कुठे जायची तयारी करत होते? उत्तर, लेखिकेचे आई बाबा बोरगावला जायची तयारी करत होते. ई, दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता? उत्तर, दादा इमीला शाळेत घालणार असल्याने तो इमीला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता. वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले? उत्तर, इमीच्या शाळेत नाव दाखल केल्यावर शाळेत ₹100 द्यायचा होता, म्हणून वहिनीने लताक्काकडे पैसे मागितले. प्रश्न क्रमांक 2, कोण कोणास म्हणाले ते लिहा. किती दिस इथं बसून खायचं? उत्तर, असं आई अशोक दादाला म्हणाली. चांगलं शिकलं तर कुठेतरी नोकरी करील, असे अशोक दादा बाबांना म्हणाला. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव, असे अशोक दादा सुमाला म्हणाला. मुलीचं पूर्ण नाव काय? असे शाळेतल्या बाई सुमा वहिनीला म्हणाल्या. तुमच्याजवळ ₹100 आहे का? असे सुमा वहिनी लताक्काला म्हणाली. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ, झोपायला मध्ये झोपा, पाय, पाला आणि झोला. आजकाल मध्ये आज आणि काल. घालताना मध्ये घाल, लता, ताल आणि नाल. माझ्याजवळ मध्ये माझ्याजवळ, माज, माळ, माव, जमा आणि मावळ. आठवण या शब्दामध्ये आठ, आव, आण आणि आठव. प्रश्न क्रमांक 4 बघा, फुटकी तुटकी यांसारखे पाठात आलेले जोड शब्द. डोसक बिस्क, बारीक सारीक, आजकाल, मायलेकर. प्रश्न क्रमांक 5, धाडकन यासारखे शब्द. काडकन, खाडकन, फाडकन, ताडकन. हा स्वाध्याय कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.